हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आमच्याकडे जोराचा पाऊस पडायला लागलाय. तर चला तुम्हाला आमचा पाऊस दाखवतो. चला थांबा जरा, लाईट लावतो. एक मिनिट. आमच्याकडे आमचा घर पूर्ण करायला लागलाय. चला तुम्हाला पाऊस दाखवतो. बघू शकता आमच्याकडचा पाऊस. बघू शकता आमच्याकडचा पाऊस. शेता वगैरे सगळे भरल्यात. एक मिनिट थांबा जरा. पूर्ण शेता वगैरे भरल्यात. आमचा पूर्ण घर गळायला लागला आहे. चला तुम्हाला दाखवतो. बघू शकता भांडे वगैरे लावून ठेवल्यात. इकडे पण लावून ठेवल्यात. सगळीकडे भांडी लावून ठेवल्यात. सगळीकडे गळतंय. पत्र वगैरे सरकलेत. तर ते परत चांगले करायला लागतील पाऊस उघडल्यावर. बघू शकता सगळीकडे गळतंय. इकडे पाऊस सुरू आहे. आज जोराचा पाऊस पडतोय. तर कुठं फिरायला वाटत नाही. असं मस्त ब्लँकेट घेऊन ना मस्त झोपावं वाटतंय. तर पाऊस पडतो तर चहा प्यायला वाटतंय. तर चला चहा बनवू, मस्त चहा पिऊ. तर चला जाऊया. लेट्स गो. तर आपण आता आलोय किचनमध्ये. गाईज आपले आता चहा बनवू. गॅस पेटवला. मिक्सी ठेवूया. त्याच्यामध्ये पाणी प्लस साखर, चहा पावडर, लिंबूची पाणी, गाईज आपला चहा झालेला आहे. बघू शकता तर होतच आहे. तर तोपर्यंत खाऊ बघूया. इकडे डब्यामध्ये खाऊ आहे का. चहा असला का चहा केला की खाऊ लागतेच. तर काय आहे याच्यात पापड होय. पापड खाऊ आपल्याला मिळते का काय. त्याच्यामध्ये चिवडा आहे. तर गाईज आपल्याकडे खाऊ नाही तर तसा चहा प्यायला लागेल. तर काय हरकत नाही. तर बघू शकता आपला चहा एक नंबर. लिंबूची पानं टाकलेले आहेत. तर नंतर टेस्ट करून बघूया चांगला झालाय की कसा झालाय. तर तुम्ही पण या चहा प्यायला. मस्त पाऊस पडतोय. तुम्ही आले तर वाटल्यास आपण भजी पण बनवू. पावसासोबत मस्त एक गरम गरम भजी आणि वडापाव खायला मजाच येते. आपला चहा इकडे झालेला आहे. तर चला तुम्ही पण या चहा प्यायला. मी तर आता चहा पितो मस्तपैकी. पूर्ण ग्लास भरून घेतलेला आहे. तर काय चला आपण चहा पिऊया मस्त. मी पण या चहा प्यायला. चहा तर मस्त झालेला आहे. तर चहा बनवला आहे. तर आता चहामध्ये खायला काहीच नाही. आता तसाच आपल्याला चहा प्यायला लागेल. तर कधी मी असं चहा पित नाही. काहीतरी खाऊ मला पाहिजे. आता काय खाऊ नाही तर काय. आता दुकानावर पण झाला, एवढा पावसात पण झाला. तर त्याच्यामुळे चहाच पितो. तर तुम्हाला आता पाऊस दाखवतो. जरा पाऊस कमी झालेला आहे. तिकडे बाहेर दिसतच असेल. आता पाऊस थोडा कमी झालाय. पाऊस पडला ना की कुठं बाहेर जायला वाटत नाही. मस्त घरातच राहायचा, मस्त चहा प्यायचा
आणि ब्लँकेट घ्यायचं ना, पूर्ण झोपायचं, पूर्ण काढून द्यायची. तर माझा चहा संपलेला आहे. तर काही मस्त पाऊस पडायला लागला आहे आणि थंडी नाही एवढी वाजत, पण तरी मी जॅकेट घातलेलं आहे. तर आत्ताचा पाऊस म्हणजे कधी पण पडतो. तर पहिला पाऊस पडायचा नाही तर एक नंबर पडायचा. पहिला पाऊस जो जुना आमच्या वेळेस पडायचा, जेव्हा वारा पण यायचा त्यावेळेस, गडगडायचा, वीज लावायचा, तर एवढी तेव्हा मजा पण येत होती ना, तेवढा घाबरा पण वाटत होता. तो पहिला पाऊस पडायचा ना, तर तो मातीचा सुगंध एक नंबर. त्यावेळेस म्हणजे पहिला पाऊस पडायचा तर पहिले पावसात भिजायला जायचा. म्हणजे जेव्हा मोबाईल वगैरे होते पण एवढे पोरांकडे नव्हते ना. आत्ताची पोरं म्हणजे पाऊस पडलं काही पण पडो त्यांना काही देणं घेणार नाही. म्हणजे आपला मोबाईल आणि गेम खेळायची, व्हिडिओ बघायला, याच सगळ्या गोष्टी करायच्या. पहिले म्हणजे सगळं खेळ पोरा खेळायची. इकडं टायर घेऊन जायची, तिकडे पाणी पडायला लागलं तर शेतात लोलायला जायची, चिखलात खेळायला जायची ना. आत्ताची पोरं ते घरीच राहतात, घरीच बसतात, काय ते पावसाची मजा घेत नाही, काय घेत नाही. आमच्या वेळेसचा पाऊस म्हणजे एक नंबर. पाऊस पडला का लगेच जायचं आंघोळ करायला तिकडे खड्यांना. तेव्हा मम्मीशी मारायची ना. आता आमच्या मम्मीशी जुर्म पाठवतात का जा तिकडे खेळायला जा, पोरा मोबाईल ठेव, आता ठेव. तर पहिल्यासारखा नाही राहिला, आता गोष्टी बदलत गेल्या. आज जास्तच पाऊस पडत झाला, घर पण गेलं होतं आमचं, जास्तच गेला लागला. पत्राला ते सगळंच गेलं, सरकलं, टोला पण सरकला. काय पाऊस उघडला चढायला लागेल, पूर्ण घर दिसत. आणि टी व्ही इकडं लावलं ते टी व्हीला पण झाकून ठेवलं. तिकडं पडवी टाकी टोपाच लावून ठेवलं. इथं गेलतं तिथं गेलते, कुठं कुठं गेला ते मालावरती पण गेलते. कारण की ते नेट ठोकला ते एवढा दिसत नाही, पण वरती पण भांडी लावून ठेवल्या. तुम्हाला वाटत होतं का हॉलमध्ये गेलत नाही, कारण म्हणजे हॉलमध्ये पण गेलते, पण वरती माल्यावर भांडी लावून ठेवल्या. बघू शकता किती आमचा घर म्हणजे एकदम खतरनाक वरती गेला. ते सगळी कौला आहेत ना, त्या रिपाटला त्या सगळा गेलाय कोमात. तर काय आता सांगून फायदा नाही. एक कौल सरकवला ना तर दुसरा इकडे सरकते, त्या चढायला का दुसरा इकडे कमी पडतात. कौल पत्र ते जुनच आहे, ते गेलं ते पण इथे गेलते तिथे गेलते, सगळीकडेच गेलते. आता कुठं कुठं पाहायला, त्याच्यासाठी तसंच दिलाय घेऊन. आता पाऊस उघडला ना तर चढायला लागेल, थोडाफार तरी जुगाडी करायला लागेल. नाही तर परत जोरात पाऊस पडायला लागला का मग पूर्ण घर भिजेल, अख्खा ओहल. सांगून फायदा नाही. मग झोपायला पण जागा नसला, इकडे जायला लागेल, पाकिटमार होता. पाऊस आता कमी झालेला आहे, बघू शकता. तर गाय मी आता थोडी चालू आहे. तर पाऊस आता सध्या कमी झाला आहे, बघू शकता. आम्हाला आता कधी कंटाळा आला ना का झोली बांधायची मस्त, झोलीत मस्त गुंडी घेऊन राहायचा, ब्लँकेट घ्यायचा, मस्त झोपायचा, काय टेन्शन नाही काय नाही. इकडे पूर्ण शेता भरलेले आहेत. आता तिकडे खातांचे पोरं, आता पहिले आमच्यासारखे आम्ही आता बारीक असतो तर आम्ही आता शेता भरल्यात तर गेलो असतो तिकडे शेतात खेळायला. आता तरी टायर घेऊन जायचा, मस्त उड्या मारायचा. तर बारीकपणीची आठवणच एक नंबर आहे. आता कुठं कोण दिसत नाही. त्या दिवशी तेच शेतात बरीच कुत्री होती हो का जमलेली, म्हणजे ती भुकत असेल तर मला ते जुन्या आठवणी आठवल्या का पहिले. मग आम्ही तसंच मग बारीक होतो तर मग तेव्हा जात होतो. पाऊस पडला का शेतात भरली का ते शेतात खेळायला, पाणी साचते ना त्याच्यात, मग खेळायला मजा येते. त्या दिवशी कुत्री होती बरीच, तर मला त्या आठवला का पहिले जेव्हा मग पोरं जात होती खेळायला, मग आता कुत्री जातात फिरायला. तर आता म्हणजे कोण दिसत नाही पटकन. तर तेव्हा मला एवढा हसू आलता ना काय, म्हणजे जास्त चेंज झाला, सिच्युएशन जास्तच बदलले. बघू शकता आमचा तिकडे बंगला आहे. आता आमचा घर गेला घरचे ना, तर आता नंतर तिथं शिफ्ट व्हायला लागेल बंगल्यात. तर बंगला जरा भक्कम आहे ना, त्याच्यामुळं बंगला बांधून ठेवायचं. काही तेवढंच सांगत होतं की आज पाऊस पडत होता, घर पण आमचा खूपच उघड होता. पहिल्यासारखी मजा आता काय राहिली नाही. म्हणजे पहिले पावसात म्हणजे सगळी पोरं जायचं इकडे तिकडे.
आता कोणीच जात नाही, कोणच दिसत नाही. तर आजच्यासाठी एवढंच आता. मस्त भेटूयानंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, सी यू.